वरती ज्यांचा फोटो दिसत आहे त्यांचा आजचा सुविचार, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांचा आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य बोलून नाही दाखवायचं, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकवतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो. माझ्या आयुष्यात अशी एकही व्यक्ती नाही जिला मी हसवलं नाही. माझी परिस्थिती कशी पण असू दे, पण मी माझ्या सुखासाठी कोणालाच फसवलं. बाहेरच्या लोकांचं ऐकून कधीच आपल्या घरामध्ये वाद निर्माण करू नका. कारण आपलं चांगलं चाललेलं लोकांना बघवत नाही, म्हणून लोक काड्या करण्याचं काम करत असतात. ही गोष्ट शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही. मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. आई बाबाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं कधीच वाया जात नाही. बाप रागावतो, धमकावतो म्हणजे तो वाईट आहे असं नाही. त्याला फक्त एकच वाटतं, माझ्या वाट्याला जे दिवस आलेत ना ते माझ्या लेकराच्या वाट्याला नको. माझ्या जीवनात जी संकटे आली, संघर्ष आला, तो माझ्या लेकराच्या वाट्याला नको. त्याच्या रागवण्यात सुद्धा हित असतो. तुमचा पगार मिळावा म्हणून तो नातं जोडत नसतो, काही अपेक्षा नसते. उलट आयुष्यभर कमवलेलं जाताना क्षणात आपल्या पोराच्या नावावर करून जातो. एकाएकी केला निराशीचा धनी. बाप असतो जरा जरा नारळावानी, बाहेरून कठोर, आत मात्र गोड पाणी. आरसा आणि हृदय दोन्हीमध्ये सारखेच असतात. फरक फक्त इतकाच असतो, आरशात आपण स्वतः दिसतो आणि हृदयात आपली माणसे दिसतात. विचारांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.